हाय फ्रेंड, मी प्राजक्ता नेते. तुम्ही कसे आहात? मजेत ना? चला तर मग आज बनवूया डुबुकल्याची भाजी. चला तर मग पुढील कृतीकडे वळूया. सर्वप्रथम मी कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलंय. आता आपण त्यामध्ये घालणार आहे कांदा. मी अशा प्रकारे कांदा चिरून घेतलाय, तुम्ही बघू शकता. आता याला आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे, चांगला लालसर होईपर्यंत. आपण आधी भाजीचा मसाला तयार करून घेणार आहे. कांद्यावरती थोडं मीठ घालून घेते, जेणेकरून आपला कांदा लवकर भाजला जाईल. चला तर मी आता कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेते. तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याचा कलर बदललाय. तर त्यावरती मी अजून थोडंसं तेल घालते. मी अजून थोडासा लालसर होईपर्यंत कांदा परतून घेते. बघू शकता तुम्ही आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे. आता मी हा एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता ह्याच कढईमध्ये थोडं खोबरं भाजून घेणार आहे. खोबरं पण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं भाजून झालंय, काढून घेते त्याला पण प्लेटमध्ये. आता यातच आपण थोडेसे धने भाजून देणार आहे. साधारणतः 1 चमचा पोहे खायचा. यांना पण चांगले भाजून घ्यायचे. यामध्येच थोडी शोप घालते, 1 चमचा पोहे खायचा आणि थोडं जिरं. याला चांगलं भाजून घ्यायचं. आता आपले मसाले भाजून झाले. तर मी याला एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे. चला तर मग आता मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी लागणारी आपण भाजून घेतलेले मसाले, त्यासाठी लागणारे कोथिंबीरच्या दंड्या, 10 ते 15 लसणाची पाकळी, आलं आणि 3-4 कढीपत्त्याची पानं आणि थोडा घरगुती मसाला आणि मिरची पावडर. चला तर मग आता आपण याच्यामध्ये घालून याचं वाटण तयार करून घेऊ.
घालता, 1 चमचा मिरची पावडर घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. चला तर मग मी आता वाटण तयार करून घेते. थोडीशी हळद पण घालायची. चला तर मग आता चेक करूया. आपला मसाला वाटून रेडी आहे. चला तर मग आता याला कलसवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवरती कढाई ठेवली आहे. मी तेच कढाई यूज करते ज्यामध्ये आपण मसाला भाजून घेतला होता. तर यामध्ये तेल घालून घ्यायचं. मला थोडं कमी वाटतंय म्हणून मी अजून घालते. आता तेल चांगलं तापू द्यायचं. आता तेल आपलं चांगलं तापलंय. आता त्यामध्ये मसाला घालूया. आपण जे वाटण केलंय ते. त्याला चांगला कलसून घ्यायचा. आता या मसाल्याला झाकून चांगला शिजू द्यायचा. झाकण का ठेवतात? कारण ते जे शिते उडतात ना, त्या अंगावर उडले नाही पाहिजे म्हणून त्यावरती झाकण ठेवलंय. चला तर मग आता झाकण काढून एक वेळेस हलवून घेऊया मसाल्याला. परत झाकण ठेवते मी आणि परत 5-10 मिनिटासाठी मसाला होऊ देते. चला तर परत आपण मसाला चेक करूया. मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत चांगलं हलवत राहायचं. नाही हलवला तर आपला मसाला खाली करपला जाईल. अशा प्रकारे जर तुम्ही कलसून मसाला रेडी करून ठेवाल तर हा मसाला 8 दिवसासाठी फ्रीजमध्ये राहतो आणि तुम्ही कोणत्याही भाजीसाठी याची ग्रेव्ही तयार करू शकता. बघू शकता तुम्ही, जसं आपला मसाला कलसला जातोय तसं आपल्या मसाल्याचा कलर चेंज होत चाललाय. आहा, काय वास यायला लागलाय छान छान मसाल्याचा. यामध्ये तुम्ही घरी केलेला मसाला घालू शकता, नाहीतर खडा मसाला वापरू शकता. मला जसा टेस्ट हवी तसे तुम्ही मसाले यामध्ये ॲड करून ग्रेव्ही तयार करू शकता. मी यामध्ये खडा मसाला ॲड केलेला आहे. मी शक्यतो मसाला घरी तयार केलेला तो यूज करते भाज्यांमध्ये.
आता आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटायला लागलं आहे. जोपर्यंत चांगल्या प्रकारे तेल सुटत नाही तोपर्यंत मी मसाला असाच कलसवणार आहे आणि त्याला हलवत राहणार आहे. मसाला हलवल्याने आपला मसाला खाली चिपकत नाही आणि कढाईपासून सुटा होत जातो. तुम्ही बघू शकता ते आपला मसाला अजिबात कढाईला चिपकत नाही आहे. तुकडे पण हलवला तर तो हलवला जातो आहे. बघा तुम्ही बघू शकता. मी तुमच्यासाठी एवढ्या नवनवीन रेसिपी घेऊन येते, पण मला जसा रिस्पॉन्स पाहिजे तसा रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळत नाही आहे. प्लीज माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा. हां, आणि कमेंट करायला विसरू नका. एक वेळेस रेसिपी जरूर ट्राय करून बघा. माझ्या चॅनलला मी खूप रेसिपी अपलोड केलेले आहे, जशी की पावभाजी, अजून कांदा भजी, असे नवनवीन ब्रेड वगैरे असं जे आपण नॉर्मली घरी यूज करतो तसे रेसिपी मी बनवून टाकलेली आहे. तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. आता आपला मसाला रेडी आहे. हा मसाला जर तुम्ही असा कलसून ठेवला, मी आधी पण सांगितलं तुम्हाला, हा मसाला जर तुम्ही असा कलसून ठेवला तर हा मसाला तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून यूज करू शकता. ऑल रेसिपीसाठी फक्त मी सांगितलेली ट्रिक यूज करून. माझे व्हिडिओ जास्ती करून मी खानदेशी असल्यामुळे खानदेशी पद्धतीचेच आहे. तुम्हाला जर खानदेशी पद्धतीच्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जितका मसाला तुम्ही कलसवणार तितकी भाजीची टेस्ट भारी लागणार. चला तर मग आपला मसाला रेडी आहे. आता यामध्ये आपण पाणी सोडणार आहोत. मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि जे आपलं मसाल्याचं भांडं होतं ना ते मी धुवून घेतलेलं आहे. नाही तर तुम्ही म्हणसाल की पाणी वेगळ्या प्रकारचं घातलं म्हणून. नाही, मी मसाल्याचं जे भांडं होतं ना ते साफ करून यामध्ये ते पाणी घातलं होतं आणि तिला गरम करून घेतलं. आता तुम्हाला जशी ग्रेव्ही हवी, पातळ, जास्त घट्ट वगैरे, तसं तुम्ही पाणी सोडून कमी जास्त करू शकता. मला जेवढं हवं होतं तेवढं पाणी यामध्ये घातलेलं आहे. मला भाजीची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे हवी होती. तर भाजीला चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं. मग आपण नंतर त्यामध्ये डुबुकड्या सोडणार आहे. त्या डुबुकड्या पण कशा तयार करायच्या त्या पण मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे.
चांगल्या प्रकारे मसाला कलसला की त्या भाजीवरती तरी बघा किती छान येते. आता यामध्ये आपण घालणार आहोत मीठ. मीठ चवीप्रमाणे, जसं तुम्ही यूज करता तसं. अशी ग्रेव्ही तयार केली की तुम्ही यामध्ये डुबुकडे सोडू शकता, नाही तर बटाटा फ्लावर वगैरे वेगवेगळं जे तुम्हाला. हां, ही जे मी हे ट्रिक सांगितली तुम्हाला, हा जो मी रस्सा तयार केला हा तुम्ही मटण भाजी, मच्छी भाजी, चिकन भाजी, अजून जे वेगळे वेगळे करतात तुम्ही सुकट वगैरे, त्याच्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. चला तर मग मी 2 चमचे वाटीचा हा चमचे 2 चमचे बेसन घेतलेलं आहे. यामध्ये मी थोडी हळद, थोडं मीठ घालून घेणार आहे. थोडं मीठ, थोडं हळद घालून घेतली मी, बघू शकता. आणि जो आपण ही ग्रेव्ही तयार केली आहे ती थोडी ग्रेव्ही यामध्ये घालून घेते. या भाजीची ग्रेव्ही घातल्यामुळे डुबुकड्यांची चव एकदम भारी येते. आता मी हे भिजवून घेते. अशा प्रकारे डुबुकड्याचं बॅटर पाहिजे. जास्त पातळही करायचं नाही, नाहीतर डुबुकड्या सगळ्या त्यामध्ये वितळल्या जातात. आता आपण आपली भाजी शिजायला लागली आहे, यामध्ये डुबुकड्या सोडूया. अशा प्रकारे डुबुकडी त्यामध्ये सोडायची. वेगवेगळ्या पण सोडतात, कोणी झाऱ्याने सोडतं, कोणी कसं सोडते, पण मला अशाच आवडतात. बघा, ज्या आपण डुबुकड्या टाकल्या त्या वरती शिजल्या की तरंगायला लागतात. अशा प्रकारे आपली डुबुकड्यांची भाजी तयार आहे. हिला चांगली शिजू द्यायची, जेणेकरून आपली जी डुबुकडी आहे ते शिजली पाहिजे. आपली भाजी रेडी. त्यामध्ये घालायचा कोथिंबीर आणि चांगलं हलवून घ्यायचं. आता आपली भाजी झाली रेडी. चला तर मग आता पटपट सर्व करूया. चला तर मग आपली रेसिपी तयार आहे. बघू शकता तुम्ही कशी झाली भाजी, एकदम भारी. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनचं बटन पण दाबा. माझ्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ मी अपलोड करत असते, नक्कीच बघा. चला माझ्या चॅनलला फॉलो करा. बाय बाय.